ही सगळी आपल्या वारशाची स्थळं आहेत, ही आपल्या प्रेरणेची स्थळं आहेत, ही स्थळं आहेत म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान आहे, म्हणून आपल्यामध्ये अभिमान आहे। या मंदिराच्या परिसराला या ठिकाणी तीर्थस्थळाचा दर्जा हा तात्काळ देण्यात येईल आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करण्यात येतील। या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही। तर पानिपतला ज्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड शौर्य दाखवलं होतं आणि पानिपतच्या लढाईनंतर 10 वर्षामध्ये माजी शिंदेंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा झेंडा लावला होता, त्या खऱ्या अर्थानं पानिपतलाही आपलं स्मारक व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आणि त्यालाही आता आपण जवळपास मान्यता दिलेली आहे आणि तिथेही आपण एक प्रकारचं स्मारक तयार करतोय। ही सगळी आपल्या वारशाची स्थळं आहेत, ही आपल्या प्रेरणेची स्थळं आहेत, ही स्थळं आहेत म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान आहे, म्हणून आपल्यामध्ये अभिमान आहे आणि म्हणून आज हे जे मंदिर या ठिकाणी तुम्ही तयार केलेलं आहे, निश्चितपणे या मंदिराच्या परिसराला या ठिकाणी तीर्थस्थळाचा दर्जा हा तात्काळ देण्यात येईल आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करण्यात येतील। आणि एवढंच नाही तर एक जे आपल्याला रस्त्यांचं योग्य जाळं या ठिकाणी तयार करायचं आहे, मी पीडब्ल्यूडी ला सांगतो, पीडब्ल्यूडी ने तात्काळ आपल्या मंदिर समितीशी संपर्क करावा आणि कुठून आपल्याला योग्य रस्ते तयार करता येतील जेणेकरून या मंदिरात येणं सुगम होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। भिवंडी वाडा रस्ता तर आपण करतोच आहे, त्यात काय अडचणी आहेत त्या आपण दूर करू, पण इथे येण्याकरता भाविकांना अतिशय योग्य रस्त्याने येता यावं याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे। अरे तुम्ही एवढं मोठं काम उभं केलेलं आहे, हे तर फार छोटीशी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगतात, ही गोष्ट निश्चितपणे आपण या ठिकाणी करू। आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातोय की या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही। हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे। आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआय ने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो।